श्रीमद भगवद्गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. कोणतंही तत्त्वज्ञान जर रोजच्या जीवनात उपयोगी नसेल तर ती निव्वळ सात्विक कर्मणूक ठरते. भगवद्गीता केवळ कोरडं तत्त्वज्ञान किंवा सिद्धांत सांगत नाही, तर ते सिद्धांत जीवनात कसे उतरवावेत ह्याचं साधं सोपं आणि व्यावहारिक साधनही सांगते. भगवद्गीतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. हरि ओम. आता आपण या 10व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाकडे बोलतोय. पण यातले 4 आणि 5 हे 2 श्लोक हे एकच आहेत. खरे म्हणजे एकाच एक जोडलेले आहेत, म्हणून आपण त्याचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. काय सांगतात भगवंत या 4थ्या आणि 5व्या श्लोकात बघा. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. 4था श्लोक आहे. 5व्यात सांगतायत अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, ज्ञान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत. आता इथे काय सांगतात बघा. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, भव, अभाव, भय, अभय. 4था श्लोक झाला. 5व्यात सांगतात अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश, अपयश. हे सगळे जे 20 भाव आहेत हे सर्व प्राण्यांचे वेगवेगळे भाव भगवंतापासूनच उत्पन्न होतात असं ते सांगतात. आता याचा नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं की या दोन्ही श्लोकात मिळून 20 भाव दाखवलेत. त्यापैकी 12 भाव सुटे आहेत आणि 4 जोडे आहेत. कसे बघा. 4 जोडे कुठल्या कुठल्या आहेत. सुख दुःख, भव अभाव, भय अभय आणि यश आणि अपयश. हे झाले 8 आणि 12 सुटे असे मिळून एकंदर 20 भाव त्यांनी सांगितलेत. आता यातलं एक एक भाव आपल्याला सविस्तर जाणलाच पाहिजे. पहिलं सांगतात बुद्धी. बुद्धी म्हणजे काय. अंतःकरणाची निश्चयात्मिका वृत्ती. हे पण जाणले हो. मन काय असतं. संकल्प विकल्पात्मक असतं. हे असं करावं का तसं करावं, असं करावं का तसं करावं. पण मग एकदा केव्हा तरी आपला निश्चय होतो की असंच करावं. निर्णय करते बुद्धी. आणि असं निश्चय करणाऱ्या वृत्तीलाच बुद्धी असं म्हणतात. या बुद्धीबद्दल भगवंताने गीतेमध्ये बरंच काय सांगितलं बरं का. अनेक ठिकाणी विचार दिलेत. दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं होतं. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुळनंदन. त्याच अध्यायात पुढे आणखीन एक निर्णय पण दिला. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्वेदी तरिष्यती तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी चिखलातून पार होईल तेव्हाच तुला खरं वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होईल असंही सांगितलं. याच बुद्धीबद्दल 18व्या अध्यायात सुद्धा येणारच आहे. सात्विक बुद्धी कशी, राजसिक बुद्धी कशी, तामसिक बुद्धी कशी सविस्तर सांगणार आहेत. पण मंडळी, बुद्धी राजस असो, तामस असो किंवा सात्विक असतो, तिन्ही बुद्धी परमेश्वरच देतो ना. पण कशा देतो. आपल्या पूर्वसुकृताप्रमाणे देतो. प्रत्येक माणसाला कर्माचं स्वातंत्र्य तर भगवंताने दिलेलंच आहे ना. म्हणून मग काय करतो. स्वप्रयत्नाने तो तामसिक बुद्धीचा त्यागही करू शकतो. राजसिक बुद्धीमध्ये येऊ शकतो. राजसिक बुद्धीमधून पुढे जाऊन सात्विक बुद्धी प्राप्त करू शकतो. हे प्रत्येकाला शक्य आहे आणि ते आवश्यकसुद्धा आहे बरं का. आता तामसिक बुद्धी काय करते. आपल्याला विनाशाकडे नेते हो. तामसिक बुद्धी माणसाला विनाशाकडे नेते. राजसिक बुद्धी व्यवहारात उपयोगी पडते ना. पोट भरण्याचं ज्ञान बरोबर मिळतं. पण भगवंताकडच्या वाटचालीत मात्र ते उपयोगी पडत नाही. भगवंताचा परमात्म्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करायचा असेल तर त्या अर्थी सात्विक बुद्धीच काम करते. आणि आता काय असतं. कारण का बरं. तिथे अतिशय सूक्ष्म विचाराचं ज्ञान घ्यायचं आहे. त्यासाठी बुद्धीमध्ये सूक्ष्मता आणि एकाग्रता असलीच पाहिजे ना. आणि अशी एकाग्र बुद्धी किंवा सूक्ष्म बुद्धीच
भगवंताच्या स्वरूपावर म्हणजेच स्वस्वरूपावर आत्मस्वरूपावर विचार करू शकते. म्हणून तर कठोपनिषद स्पष्टपणे सांगतं की नाही, दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. आता इंद्रिय काय, मन काय, बुद्धी काय यांच्या पलीकडे अतीत आहे. काय आहे? परमात्म तत्त्व. ते फक्त शुद्ध सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धीने जाणता येतं, बाकी नाही जाणता येणार. पण बुद्धीची शक्ती मात्र विलक्षण आहे मंडळी. तिच्या सहाय्याने जसं पोट भरायचं ज्ञान प्राप्त करता येतं ना, विषयांचं ज्ञान प्राप्त करता येतं, तीच बुद्धी जर भक्तीने परिमार्जित केली, पवित्र केली, तर ती आपल्याला भगवंतापर्यंत सुद्धा पोहोचवते बरं का. आता दुसरं सांगतायत ज्ञान. आपण सामान्यपणे ज्ञान कशाला म्हणतो? आपल्याला एखाद्या विषयाची माहिती असते ना, त्या विषयाचं ते ज्ञान आहे असं आपण म्हणतो. पण हे खरं ज्ञान आहे की नाही? काही केवळ माहिती आहे हो. सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, वाईट काय, चांगलं काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, ही आहे विवेकबुद्धी. होय, जाणणं ही विवेकबुद्धी आहे, सारासार विवेकबुद्धी. तिच्या सहाय्याने आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करता येतं, हे खरं आहे. पण हे ज्ञान आपण बाहेरून मिळवत नाही बरं का, ते आतूनच येतं. यावर दक्षिणेकडच्या एका संताचं उदाहरण सांगतो. हे विचार म्हणजे अधिक स्पष्ट होतील बघा. एकदा बोलता बोलता ते संत काय म्हणाले, नॉलेज कम्स फ्रॉम विदिन अँड नॉट फ्रॉम विदाऊट. ज्ञान हे आतून येतं, बाहेरून येत नाही. त्यांचं प्रवचन ऐकणारा एक सज्जन मुलगा उठला, तरुण होता. तो काय म्हणाला, स्वामीजी आपण असं कसं म्हणता हो? मी तर मद्रास युनिव्हर्सिटीमधून तत्त्वज्ञान या विषयात PhD केलं आहे आणि हे सगळे ज्ञान मी बाहेरून अनेक पुस्तकातूनच घेतलं आहे ना. हे तर निश्चित आहे, म्हणजे ज्ञान बाहेरूनच आलेलं आहे ना, आतून कुठं आहे? तेव्हा स्वामी ते संत काय म्हणाले, हे बघा तुम्ही काय केलं, निरनिराळ्या पुस्तकातून तुमच्या विषयाबद्दल माहिती गोळा केलीत, ती सर्व एकत्र केलीत आणि पेपर रूपाने विश्वविद्यालयाला सादर केलीत. त्यामुळे विश्वविद्यालयाने तुम्हाला त्याची PhD दिली. हे छान आहे, यात शंकाच नाही. पण हे ज्ञान नाही हो, हे केवळ माहिती आहे. दिस इज नॉलेज नॉट नॉलेज, दिस इज इन्फॉर्मेशन. ही केवळ माहिती आहे. माहिती आणि ज्ञानमध्ये फरक आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल, आपण जेव्हा 4था अध्याय शिकलो ना, त्यात एक श्लोक आला होता बघा, 34वा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. त्यावेळेला मी आपल्याला साईबाबांच्या पोथीतला तो प्रसंगही सांगितला होता. साईबाबांचा एक शिष्य एकदा त्यांची सेवा करता करता हा श्लोक पुटपुटत होता. बाबांनी विचारलं, तू काय म्हणतोय बाबा? तेव्हा त्यांनी हा सांगितलं की मी गीतेतला 34वा श्लोक म्हणतो या 4थ्या अध्यायातला. त्याचा अर्थ काय आहे? ते माझे अर्थ तो शिष्य मला अर्थ असा आहे की तत्त्वदर्शी अशा ज्ञानी माणसाकडे जावं, त्याची सेवा करावी, त्याला शरण जावं, त्याला योग्य असा आदराने प्रश्न करावा, म्हणजे ते ज्ञानाचा उपदेश देतात. साईबाबा काय म्हणाले, अरे वेड्या, संत सद्गुरू ज्ञानी माणसं ज्ञानाचा उपदेश नाही देत रे बाबा, ते आपलं अज्ञान दूर करतात. ज्ञान तर आताच असतं की, पण आपणच काय केलं आहे, आपल्या कामक्रोध इत्यादीचा इतका चिखल त्याच्यावर थापून ठेवलं आहे की त्याचा प्रकाश बाहेर येत नाही. मग सद्गुरू काय करतात, त्यांच्या उपदेशाने हा जो चिखल आहे, जे अज्ञान आहे ते दूर करतात. मग ज्ञान आपोआप प्रकाशू लागतं. आणि हे सत्य आहे मंडळी, ही भगवंताची विभूती आहे. हे खरं आहे, अभिव्यक्ती आहे भगवंताची. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात उपजत असलेले ज्ञान आहेच आहे. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने तर स्वस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान हेच केवळ ज्ञान आहे आणि बाकी सगळं काही अज्ञानाच्या क्षेत्रात येतं. तिसरं आहे असमोह. आता असमोह जाणण्यासाठी अगोदर मोह म्हणजे काय ते जाणलं पाहिजे ना. मोह कशाला म्हणतो आपण? सामान्यपणे आपल्याला एखाद्या माणसाला एखाद्या वस्तूचं आकर्षण असतं. हे आकर्षण जेव्हा खूप वाढतं ना, तेव्हा सारासार विचार विसरून जातो. ही वस्तू खरोखरच इतके महत्त्वाची आहे का, हा विचारसुद्धा माणूस तेव्हा करत नाही आणि मोहित होऊन त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी, भोगासाठी अगदी वेडापिसा होतो. हा मोह आहे हो. आणि अधिक वाढला की त्याला समोह असं म्हणतात. हाच त्याचा सामान्य अर्थ आहे. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे लैला मजनूची कथा आहे बघा. त्या कथेमध्ये आपल्याला असं दिसतं की मजनू दिसायला खूप चांगला होता, पण लैला बिलकुल सुंदर नव्हती. हे तर खरंच आहे ना. त्यामुळे काय झालं, जेव्हा त्याने सांगितलं आईवडिलांना की मला तिच्याशी लग्न करायचं आहे, तेव्हा आईवडील काय म्हणाले, काय तिच्यामध्ये असं काय सौंदर्य आहे, तू काय पाहिलंस तिच्यामध्ये? तुमचा जोडा तर अगदी मोर लांडोरीसारखा दिसेल रे. तेव्हा तो काय म्हणाला, मजनू असं म्हणाला की हे बघा, तिच्यामधलं सौंदर्य पाहायला तशी दृष्टी असावी लागते, वेगळीच दृष्टी लागते. ह्यालाच म्हणतात मोह मंडळी, दुसरं काय. शास्त्र असं सांगतं की शरीर काय, सर्व वस्तू काय, सारा संसार हा विनाशशील आहे
आणि हे माहीत असूनसुद्धा त्याच्यापासून सुख प्राप्त करायला लावतो, तो असंमोह असतो, तो माणसाला धडपड करायला लावतो. याच्या उलट अवस्था असते असंमोहाची. जेव्हा विवेक आणि वैराग्याच्या साहाय्याने, अभ्यासाने, चिंतनाने या सगळ्या विपरीत मोहातून साधक बाहेर येतो, मनाने आणि बुद्धीने बाहेर येतो, तेव्हा त्याचा त्याग करणं योग्य आहे त्याला पटतं, त्याचा निश्चय होतो तसा. आणि मग सद्वस्तू म्हणजे आत्मवस्तूचं ज्ञान प्राप्त करणं ही त्याची निष्ठा बनते. ही आहे असंमोहाची अवस्था. आणि त्यानंतर मात्र तो परत मोहात फसत नाही. ईशावास्य उपनिषद सांगतो बघा आपल्याला, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैव भूतविजानतः तत्र कं मोह कशोका एकत्वम अनुपश्यतः. ही जी शोक आणि मोहरहित अवस्था आहे ना, तीच आहे असंमोहाची अवस्था. आतापर्यंत आपण काय केलं, भगवंतांनी सांगितलेले 3 भाव पाहिले, बुद्धी, ज्ञान आणि असंमोह. या सर्वांचे साधे अर्थ आपण पाहिले मंडळी. आता या तिघांचा एकत्रित आणि आध्यात्मिक अर्थ काय होतो ते पाहूया. पहिलं आता बुद्धीबद्दल जाणून घेऊया, कारण बुद्धी नक्कीच महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची आहे. कोणत्याही ज्ञानाचं साधन शेवटी बुद्धी हेच आहे ना. आणि माणसाला अज्ञानाचं दुःख नेहमीच वाटतं, कारण आपण कसे आहोत, चित स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप आहोत हो. पण आजवर आपण हे ज्ञान कशासाठी वापरलं आहे, फक्त व्यावहारिक कामासाठी बुद्धी वापरली आहे. आणि मग तिचा मोठा अहंकार पण होतो. आपल्या शिक्षणाचा अहंकार होतो, आपल्या ज्ञानाचा अहंकार होतो, आपल्या बुद्धीचा अहंकार होतो. पण केव्हा ना केव्हा तरी अहंकाराचा फुगा फुटतो बरं का. एक घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या गोष्टीतली फक्त मी नावं बदलली आहेत, पण ती गोष्ट तर घडलेली आहे. एकदा काय झालं, त्रिपाठी नावाचे ग्रस्त जर्मनीला गेले. ते मोठे अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते आणि अर्थशास्त्रातल्याच एका विषयावर त्यांचं तिथल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये भाषण ठेवलं होतं. त्या प्रश्न वेगळा होता, अर्थशास्त्राशी संबंधित काहीतरी होता. ते ग्रस्त अगदी सुटापुटात जर्मनीत गेले, युनिव्हर्सिटीमध्ये गेले. सकाळची वेळ होती. त्यांच्या स्वागतासाठी हार तुरे घेऊन सगळी प्राध्यापक मंडळी हजर होती हो. आणि स्वतः चान्सेलर हजर होते. त्यांचं स्वागत बिगत त्यांना काय समजेल ना, आपलं स्वागत एवढं का होते, भाषणं तर असे नेहमीच होत असतात. मग त्या चान्सेलरने त्यांना युनिव्हर्सिटीतल्या एका बिल्डिंगमध्ये नेलं. तो युनिव्हर्सिटीतला संस्कृत विभाग होता. अगोदर बघा, युनिव्हर्सिटी जर्मनीमधली, त्यातली एक अख्खी बिल्डिंग संस्कृत विभागाची, हेच त्यांना पहिलं आश्चर्य वाटलं. मग तिथे जे प्राध्यापक होते त्याने अगदी सुस्वागतम म्हणून संस्कृतमध्ये त्यांचं स्वागत केलं हो. त्यांना काही समजेल नाही काय चाललं आहे ते. मग त्यांना चान्सेलरने सांगितलं की तुमचं अर्थशास्त्रावरचं जे भाषण आहे ना, ते दुसऱ्या इमारतीत आहे, पण तुम्ही इथे येणारच आहात, तेव्हा या संस्कृत विभागाने आम्हाला विनंती केली म्हणून आम्ही छोटासा समारंभ अरेंज केला आहे. मग ते जे प्राध्यापक होते त्या संस्कृत विभागातले, त्यांनी संस्कृतमध्ये भाषण केलं बरं का. संस्कृतमध्ये त्यांनी काय सांगितलं की आपण आज मोठे भाग्यवान आहोत. खुद्द वेदांच्या भूमीमधून एक माणूस आपल्याकडे आज आला आहे आणि ते त्रिपाठी आहेत. त्रिपाठी म्हणजे ज्यांना 3 वेदांचा सखोल अभ्यास ज्याने केला आहे असे. आणि ह्या ग्रस्थांचं वैशिष्ट्य आहे, अर्थशास्त्रातले हे तज्ज्ञ तर आहेतच हो, त्यासाठी त्यांना इथे बोलावलं आहे. पण मग आम्ही असा विचार केला की एवढ्या 3 वेदांचा जो सखोल अभ्यास केलेला माणूस येतो आहे, तेव्हा त्याचा आपण फायदा घ्यावा. आणि म्हणून त्यांचं लेक्चर जरी अर्थशास्त्रावरचं असलं तरी आम्ही चान्सेलरना सांगून छोटासा समारंभ अरेंज केला आहे. तेव्हा माझी त्यांना विनंती आहे, त्यांना असं मला म्हणायचं आहे की वेदविचारावर त्याने आम्हाला थोडं उपकृत करावं ना, सांगावं काहीतरी, अशी आमची इच्छा आहे. आता इकडे त्रिपाठींना देहमाय दर नीटायला देऊ, त्यांच्या मनात असं विचारायला असेल की कुठून आमच्या कुटुंब जे पूर्वज होते त्यांनी कशाला झक मारले, वेदांचा अभ्यास केला, आमच्या मागे त्रिपाठी वगैरे नाव लावून दिलं. वेद 4 असतात का 3 असतात ते सुद्धा मला माहीत नाही. त्यामुळे आता पुढे काय झालं असेल माहीत नाही मला, पण झालं असेल तर झालं असेल. पण एक मात्र खरं, त्रिपाठींना मात्र स्वतःची अतिशय लाज वाटली बरं का. ते मला इकडे दूर जर्मनीमध्ये आमचे वेद, आमची उपनिषद याच्याबद्दल एवढा अभ्यास चालला आहे. आणि मी तर कोण आहे, त्रिवेदी आहे. त्रिवेदी कुटुंबात जन्माला आलो आहे, गंगा घाटचं कुटुंब आहे आमचं. आणि तरीसुद्धा काही त्याचं ज्ञान. मी तर कोण आहे, त्रिपाठी आहे, त्रिवेदी म्हणला. मग त्रिपाठीच आहे, त्याचं आडनाव त्रिपाठीच आहे. त्रिवेदी म्हणतो का. अच्छा, परत येतो. तर त्रिपाठींना मात्र स्वतःची लाज वाटली बरं का. ते काय म्हणाले, इकडे दूर जर्मनीमध्ये संस्कृतचा एवढा अभ्यास चालला आहे, उपनिषदाचा अभ्यास चालला आहे, आणि मी तर त्रिपाठी आहे, त्रिपाठी कुटुंबातला जन्माला आलेला आहे, गंगाघाटी जन्मलेला माणूस आहे मी, आणि मला त्याचा गंधसुद्धा नाही आहे. माझ्या बुद्धीचा, माझ्या ज्ञानाचा अहंकार हा वास्तविक माझं काही नासायचं कारणच नाही आहे.
म्हणजे माझं ज्ञान श्रेष्ठ आहे असं मत आत्तापर्यंत मला वाटत होतं की ते चुकीचं आहे. आणि मंडळी असं झालं ना की मग माणूस एखाद्या सत्संगाकडे वळतो बरं का. सत्संगाकडे तो वळला ना ही त्याच्यावर झालेली भगवंताची कृपाच आहे एक प्रकारची हो, हे नक्की जाणा. कारण सत्संगामध्ये काय प्राप्त होतं? ज्ञान प्राप्त होतं. इथं त्या ज्ञानालाच भगवंताने इथे बुद्धी असं म्हटले बरं का. माझ्या कृपेमुळे सर्वांना योग्य प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं असं भगवंत या बुद्धी शब्दातून सांगतायत. म्हणजे बघा हे भगवंताची लीला आहे. मग या सगळ्यातून माझ्यासारख्या प्रवचनकारांनी काय शिकायचं आहे? मंडळी इथे शिकलं पाहिजे हो. आपल्याला असं वाटतं, मला असं वाटत जर असेल ना की मी इथे यूट्यूबवर प्रवचनं करतो त्यामुळे तुम्हाला शास्त्रांचं किंवा गीतेचं ज्ञान मिळतं, अशी जर माझी कल्पना झाली ना तर मी महामूर्ख आहे असं निश्चित आहे. कारण बघा ना तुम्हाला जो काही सत्संग होत आहे, जो जीवन कसं जगावं याचे काही ज्ञान मिळतं आहे ना ते होत असेल तर ती प्रभूची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. त्यात माझं काय आहे? सत्संग आपल्याला पहिल्यांदा असं सांगतो की आत्मपरीक्षण करा. सत्संगातून मिळतं काय? आजवर जे माहीत नव्हतं ते माहीत होतं, दुसरं काय होतं? त्यामुळे आपण आपल्या बुद्धीवरचे पहिले संस्कार बदलतो. प्रथम असं वाटत असतं की आपणच परिपूर्ण आहोत. दोष आपल्यामध्ये काही नाहीच आहेत, अहंकार आपल्यामध्ये नाहीच आहे. जे काही दोष आहेत, अहंकार आहेत ते इतरांमध्ये आहेत असं वाटत असतं. सत्संगामध्ये प्रथमच समजतं की नाही की आपण राग लोभाचे आपल्या आवडीनावडीचे गुलाम आहोत. मग स्वाध्याय केला, आत्मपरीक्षण केलं की काय होतं? आपल्यामध्ये किती दोष आहे ते लक्षात यायला लागतं. मी तुकाराम महाराज म्हणाले ना की इतरांचे दोष कशाला पाहू, माझ्याकडे कमी आहेत हे आपल्याला समजतं. आता ही आहे मंडळी भगवंताने दिलेली बुद्धी बरं का, परिमार्जित पवित्र झालेली बुद्धी. आता समजा आपण सत्संगात ज्ञान ऐकलं खरं आहे, पण ते नुसतं सत्संगात ऐकून काही नीट समजतं असं नाही ना, नक्कीच नाही. उलट अनेक संशय राहतात. म्हणून आपण काय करतो, कोणाकडून तरी ते परत एकदा नीट समजून घेतो, शंकांचे निदर्शन करून घेतो. पण मग जर त्याच्यावर स्वतः मनन चिंतन केलं ना तर काय होतं, त्या ज्ञानावर निष्ठा प्राप्त होते. आता राहिला असंमोह. परमात्म्याची अभिव्यक्ती आपल्या जीवनात कशी होते पहा, लक्षात घ्या. सत्संगात आपण ऐकतो की आपला कधी जन्म झाला नाही आणि आपण कधी मरतही नाही. हे त्यावेळेला ऐकायला ठीक वाटलं हो, प्रत्यक्ष पटतं कुठे? कारण तसं अनुभव तर कधी आलेलाच नाही ना. मग काय होतं, कधी कधी उलटा प्रवास सुरू होतो बरं का, उलटाच प्रवास होतो. मग असं वाटायला लागतं खरंच जगात असं कोणी असेल का हो की ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं असेल आणि सर्व भयापासून मुक्त झालं असेल, असं कोणी असेल का? म्हणजे पुन्हा सगळ्या शंका सुरू झाल्या, कुशंका सुरू झाल्या, पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन, येरे माझ्या मागल्या. आता ही आहे विपरीत भावना बरं का. म्हणजे आपण जे आहोत ना तसे नसून केवळ शरीरच आहोत, केवळ हतबल आहोत, केवळ पराधीन आहोत, हे मानणं ही विपरीत भावना आहे हो. मग काय होतं, कधी कधी परत प्रभूची कृपा होते, पुन्हा एकदा आपण अध्यात्माच्या अभ्यासाकडे वळतो. मग ध्यान प्रक्रियेद्वारा निधिध्यासन करतो, परत एकदा शास्त्र विचारांवर निष्ठा प्राप्त करतो आणि मग विचार सत्यच आहे त्या अनुभवापर्यंत प्रगती करतो. कारण जीवनात परिवर्तन झालं, प्रभुकृपेचा अनुभव येऊ लागला, जे प्रत्यक्ष दिसलं, हे समजलं, अनुभव आला. हे निधिध्यासन इथं असंमोह या शब्दाने सांगितलेलं आहे बरं का. आता बुद्धी ज्ञानम संमोह मत्त एव, केवळ भगवंताच्या कृपेमुळे जीवनात सत्संग घडतो असं भगवंत सांगतायत. आणि त्यानंतर प्रभू कृपेचा आनंद पण यायला लागतो, हे खरंच आहे, सहजरित्या येऊ लागतो. अशी दृष्टी प्राप्त झाली ना की मग जीवनात भगवंताचं अवतरण सुरू झालं हे समजावं. हे आहे बुद्धी ज्ञान असंमोह यांचं तात्पर्य. हा आहे स्वतःच्या दृष्टीमधला बदल, ही आहे योगदृष्टी. आणि मग जगात सगळीकडे भगवंताचं दर्शन व्हायला लागतं बरं का. हे आहे भगवंताच्या ऐश्वर्याचं दर्शन किंवा विभूतीचं दर्शन. अहो जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये भगवंताचं दर्शन होऊ लागलं ना की मग आपण जगाशी कसा व्यवहार होईल आपला, आपण कसे वागू जगाशी, ते भगवंत आता क्षमा, सत्यम, दम, शम इत्यादी भावातून सांगतायत. त्यातले एक एक भाव आता आपण जाणून घेऊया. आता पुढे सांगतायत क्षमा. क्षमा म्हणजे काय नाही ते प्रथम जाणूया. समजा एखादा अर्धाण माणूस आहे चांगला आणि त्याच्यासमोर एखादा एक छोटा किरकोळ माणूस आला, काहीतरी भांडण झालं, म्हणून त्या अर्धाण माणसाने त्याला एक 2-4 चांगले लगवून दिले त्या किरकोळ माणसाला. तो किरकोळ माणूस काय म्हणतो, जा रे, तू जे काय केलंस ना बाबा त्याची 6व्याच फेड मी करू शकतो, तू 4 मारलेस तर मी तुला 8 मारू शकतो. पण काय झालं यार, आज आहे गुरुवार आणि एकादशी, तेव्हा गुरुवार आणि एकादशी दिवशी मी असलं काही करत नाही, जा मी तुला माफ करून टाकतो.
हे क्षमा नाही हो, अहो ही आगतिकता आहे, मजबुरी आहे. या उलट काय होतं, कोणी किती त्रास दिला आणि आपला मोठा अपमान केला तर त्याला दंड करण्याचं सामर्थ्य आहे बरं का, निश्चित आहे, क्षमतासुद्धा आहे. पण असं अंगी असूनसुद्धा तसं करायचं नाही. त्याला त्रास उलटा आपल्याकडून त्याला काही त्रास होऊ नये असा विचार केला तर त्याला म्हणतात क्षमा. या बाबतीत ज्ञानदेवांचं उदाहरण अगदी प्रसिद्ध आहे हो. बघा ना, ज्ञानदेव आणि त्या ज्ञानदेवांना त्या काळातल्या समाजाने केवढा त्रास दिला हो, किती लोकांनी त्यांना त्रास दिला. अहो ज्या माणसांनी सामान्य रेड्याकडून वेद वाजवले त्यांची ताकद काय असेल हो. केवळ शाप देऊनसुद्धा ते या जनजने त्यांना त्रास दिला, त्यांचा पार नाश करू शकले असते की नाही ते. पण त्याने तसं नाही केलं. त्याने काय केलं, त्याने उलटं केलं. सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावेत म्हणून प्रार्थना केली ना. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जाता, अशी प्रार्थना केली. ही खरी क्षमा आहे हो, ही खरी क्षमा आहे. क्षमा हे काही दुर्बळांचं लक्षण नाही आहे, ते समर्थांचं वैभव आहे, समर्थांचं. आणि हे केव्हा घडेल? सर्वजण भगवंताचीच अभिव्यक्ती आहेत. ही विभूती स्वरूपाची दृष्टी जेव्हा प्राप्त होईल ना तेव्हाच. मग कोणाबद्दल वाईट विचार येणंच शक्य नाही, कारण ज्याने अपमान केला तोही भगवंताचा आहे ना, ही भावना नक्की होईल. आणि म्हणूनच बघा ना, पृथ्वीचं एक नाव क्षमा असं आहे बरं का. आपण माणसं पृथ्वीवर किती अत्याचार करतो, पण ती कधीही बदला घेत नाही, समर्थ असूनसुद्धा बदला घेत नाही, म्हणून क्षमा. आता ह्याच्यात पुढे बराच विचार करावा लागेल, तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.